नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण व्यवस्थितरित्या सर्व काही अल्जेब्राच्या व्यवस्थित एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट कंप्लीट करतोय. तर त्याचबरोबर आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 2.3 ही बघायची आहे. तर 2.3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आता बघा, आपण रूट्स काढलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण रूट्स काढतोय. आता आपल्याला काढायचं काय की थर्ड टर्म, आणि ह्या पद्धतीला आपल्याला जेव्हा ह्या पद्धतीने रूट्स काढतात तर याला काय म्हणतात, फॅक्टरायझेशन पद्धतीने आपण अगोदर काढलेले आहेत फॅक्टर्स पाडून. आता आपल्याला काढायचे फॉर्म्युला बेस्ड पद्धतीने. तर त्या पद्धतीने कसं काढायचं हे आपण शिकणार आहोत. बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल्स टू 0 हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. तर त्याचबरोबर आपल्याला काय करायचं, पहिले थर्ड टर्म काढायचा. काय एक फॉर्म्युला आहे, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स चा स्क्वेअर. थर्ड टर्म आपल्याला सर्वात अगोदर काढावी लागते, कारण की हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स काय की 1, काही नाही म्हणजे काय 1. तर आपल्याला बघा, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ 1 म्हणजे 1/2 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल्स टू 1 इंटू 1 1 आणि 2 ॲज इट इज. मग हाफ, आणि मग याचा काय करायचं स्क्वेअर. मग याचा जर आपण स्क्वेअर घेतला तर 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, बरोबर. तर बघा, आपल्याला जेव्हा पण इक्वेशनमध्ये हे पुट करायचंय तर आपल्याला व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0. तर त्याच्यासाठी आपल्याला जी इक्वेशन इथे आलेली आहेत, आता समजा हे जर -1/4 असतं तर आपण पुढे काय घेतलं असतं, +1/4. मायनस प्लस मायनस होत असतं. त्याच्यामुळे आता इथे +1/4 आलेलं आहे, तर पुढे काय घेणार आहे, -1/4, बिकॉज वी नीड नो चेंज, कारण की आपल्याला इक्वेशनमध्ये काहीच चेंज नकोय. कळालं. तर बघा, एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स प्लस 1/4 मायनस 1/4 मायनस 20. फक्त याच्यात आपण 1/4 मायनस 1/4 ॲड केले. आता पुढचं इक्वेशन आपण जर बघितलं तर हे इक्वेशन पूर्ण आपण लिहून घेतलं तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 हे काय होतंय, एका फॉर्म्युल्याचा शॉर्ट फॉर्म, एक्सपांडेड फॉर्म आहे. तर आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, शॉर्ट फॉर्म. म्हणजे बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा कशाचा आहे, ए प्लस बीचा स्क्वेअर आहे, आणि हा त्याचा एक्सपांडेड फॉर्म आहे. हा एक्सपांडेड फॉर्म आपल्याला आलेला आहे. तर याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, रिअल फॉर्मॅटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. एक्स स्क्वेअरचं काय होईल, एक्स प्लस एचा स्क्वेअर, आपण म्हणजे हा एचा स्क्वेअर आहे, मग ए काय होईल याच्यातला एक्स, आणि हा बीचा स्क्वेअर आहे म्हणजे हा काय होईल 1/2, आणि याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर -1/4 मायनस 20 जशाच तसं इक्वल्स टू 0. तर बघा, एक्स प्लस 1/2 इक्वल्स टू त्याचा स्क्वेअर आहे. तर आपण काय केलंय की हा बघा इक्वल्स टू 1/4 प्लस 20 तिकडे ट्रान्सफर केलंय. +20 तिकडे गेल्यावर -20 तिकडे गेल्यावर काय होईल, +20 -1/4 तिकडे गेल्यावर काय होईल, +1/4. आता +1/4, आता बघा इथे स्क्वेअर आहेत, तर आपल्याला काय करायचंय, तर बघा इथे आपण हे ट्रान्सफर करताना काय करूयात, इथे ट्रान्सफर करताना बघा इथे पण स्क्वेअर लिहायचंय 4. आता 1/4 प्लस 20 याला आपण P/Q फॉर्ममध्ये जर करायचं, रॅशनल इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये, तर 4 मल्टिप्लाय बाय 20 किती होतं, 4 मल्टिप्लाय बाय 20 प्लस 1 इक्वल अपॉन 4. 4 इंटू 20 80 प्लस 1 81/4. मग इथे काय आलं, 81/4. आता बघा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोघा साईडला काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर रूट. आता इकडे पण स्क्वेअर रूट घेतलं आणि इथे पण, तर हे स्क्वेअर रूटचं सिम्बॉल निघून जाईल आणि हे स्क्वेअरचं सिम्बॉल निघून जाईल. इथे 9 कशाचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर आहे 9चा, मग इथे काय येईल 81चा, इथे 9, आणि 4 कशाचा आहे, 2चा. तर एक्स प्लस 1/2 इक्वल्स टू, आता हे स्क्वेअर रूटमध्ये, तर स्क्वेअर रूट बघा नेहमी, आता -9 इंटू -9 जर आपण केलं तरी 81 येणार आहेत, आणि +9 इंटू +9 केलं तरी पण 81 येणार आहेत. म्हणजे आपल्याला मायनस आहे की प्लस आहे हे कळणार आहे का, नाही. तर मग आपण दोघेही घेऊयात, प्लस पण आणि मायनस पण. कळालं. एक्स प्लस 1/2 इक्वल्स टू +9/2 और एक्स प्लस 1/2 इक्वल्स टू -9/2. प्लस पण घ्यावं लागेल आणि मायनस पण घ्यावं लागेल. इकडे +2 तिकडे गेल्यावर काय होईल, -2. मग एक्स इक्वल्स टू 9/2 मायनस 1/2. मग डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणजे काय होईल, 9 - 1/2. मग बघा 9 - 1 किती होतात, 9 - 1 8, आणि इथे काय येईल 2 × 2
हे बघा 9 - 1/2 आणि इथे काय होईल 2 येईल, इथे बाय मिस्टेकली 4 झालं होतं. 9 - 1/8/2 आणि इथे काय येणार आहे बघा की x प्लस 1/2 इक्वल्स टू -9/2 सेम ॲज इट इज मायनस मायनस प्लस -9 + 10. आता बघा इथं -9 - 1/2 मायनस मायनस प्लस -10/2 मग 2 1 2 2 5 10. इथे काय आलं -5 आणि इथे 2 1 2 2 4 8. इथे काय आलं 4. मग x इक्वल्स टू 4 आणि x इक्वल्स टू -5. हे आपल्या फॉर्म्युला मेथडने आपण हे सॉल्व्ह करतोय. तर आता हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आपण याच्या नंतर वळूयात सेकंड एक्झाम्पलकडे. बघूयात सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला x² + 2x - 5. आता ही आपण कोणत्या मेथडने शिकतोय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपल्याला सर्वात अगोदर काढावी लागते थर्ड टर्म. तर थर्ड टर्म काढायची कशी हे मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पलमध्ये पण सांगितलंय, आता पण रिपीट सांगतोय की हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. एक्सचा कोइफिशियंट म्हणजे एक्स हा काय व्हेरिएबल आणि त्याचा कोइफिशियंट 2 नंबर्स आहेत काय कोइफिशियंट. मग हाफ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. तर कोइफिशियंट हाफ ऑफ कोइफिशियंट काय 2 त्याचा स्क्वेअर 2 2 कॅन्सल. तर काय होईल इथे 1चा स्क्वेअर होईल 1. कळालं. तर आपण 1/4 घेऊन इथे पण 4 घेतलात 4 4 ही कॅन्सल होणारच आहे बरोबर. तर इथे आपल्याला याची व्हॅल्यू 0 करायची. याचा ह्या एक्झाम्पलमध्ये इफेक्ट झाला नाही पाहिजे म्हणून आपण काय करत असतो की नेहमी जी संख्या आपली आली आहे प्लसमध्ये त्यालाच आपण काय करत असतो मायनसमध्ये घेत असतो. जर इकडे मायनसमध्ये आली तर तिकडे जाऊन काय करत असतो प्लसमध्ये घेत असतो. म्हणजे काय मायनस प्लस मायनस आणि दोघं काय होईल कॅन्सल. कळालं. आता आपण पूर्ण एक्झाम्पल लिहिलं आपलं x² + 2x + 1 + 1 - 1 - 5 इक्वल्स टू 0. आता लक्ष द्यायचं आहे x² + 2x + 1 हा कशाचा फॉर्म्युला आहे a + b चा ब्रॅकेट स्क्वेअर जर घेतला तर a² + 2ab + b². हा फॉर्म्युला आपल्याला इथे दिसतोय. मग याचा काय करायचं आपल्याला शॉर्ट फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. तर a + b आहे बरोबर. तर याचा हे स्क्वेअर आहे इथे स्क्वेअर आहे का नाही त्यांचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग यांचा स्क्वेअर कट करून आपल्याला इथं पुट करावं लागेल. एक्सचा स्क्वेअर जर कट केला तर मग फक्त x उरेल आणि 1चा स्क्वेअर कट केल्यावर इथे फक्त उरेल 1. मग x + 1चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि -5 तिकडे गेल्यावर काय होईल +5 -1 तिकडे गेल्यावर काय होईल +1. 5 + 1 6 बरोबर. हे आलं. आता आपल्याला काय करायचंय हा स्क्वेअर काढायचा आहे बरोबर. हा स्क्वेअर काढायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दोघी साईडला अंडररूट घ्यावा लागेल. तर अंडररूट घेतल्यावर हे अंडररूट कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. मग काय उरेल फक्त x + 1 = 6. मग प्लस मायनस. आता अंडररूट मध्ये बघा अंडररूट -2 × +2 जरी असलं मायनस मायनस असलं तरी पण बाहेर आल्यावर 2 इथे बाहेर आल्यावर 2च होणार आहे आणि प्लस प्लस जरी आलं तर बाहेर आल्यावर 2च होणार आहे. म्हणजे प्लस आहे की मायनस आहे हे आपण सांगू शकतो का नाही. तर आपण प्लस किंवा मायनस इथे घेणार आहोत. तर बघा x + 1 = ±√6 इथे घेतलंय बरोबर. x + 1 आहे तर x इकडे प्लसमध्ये तिकडे जाऊन काय होईल मायनसमध्ये. मग बघा x + 1 इकडे तर x =√6 1 इकडे प्लसमध्ये तिकडे जाऊन काय होईल -1 आणि इकडे फक्त मायनस घेतलंय. मग 1 इकडे प्लसमध्ये तिकडे जाऊन काय होईल मायनस. मग x =√6 = -1. तर हे दोघं काय होतील मायनस आणि प्लस. बघा therefore √6 - 1 and -√6 - 1 हे काय होतील द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कळालं. आता हे सर्व कोऑर्डिनेट्स आपण तुम्ही मागे बघितलं असेल तर आपण x आणि y ची व्हॅल्यू काढली बघा सायमल्टेनियस इक्वेशनने काढले मग नंतर ग्राफिकलने काढले मग डिटर्मिनंट क्रेमर्स रूलने काढले. तर इथे पण तसंच आहे. आपण अगोदर एका मेथडने काढली आता कम्प्लिटिंग स्क्वेअरने काढणार नंतर फॉर्म्युला मेथडने काढणार. भरपूर साऱ्या मेथड्स आपल्याला यूज करायचे आहे. कळालं. आता हा सेकंड एक्झाम्पल झालाय. याच्यानंतर आपण थर्ड वन कडे बोलूया. थर्ड वन मध्ये काय दिले आपल्याला m² - 5m = 3. आता सर्वात =-3. सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची की m² - 5m -3 तिकडे इकडे येऊन काय होईल +3 = 0.
इक्वेशन आपल्या फॉर्म मध्ये करून घ्यायचं, बरोबर. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आपण काय करत असतो, थर्ड टर्म सर्वात महत्वाची, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, बरोबर. तर हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स काय -5, हाफ इंटू -5 चा स्क्वेअर, हाफ म्हणजे काय 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 इंटू -5 चा, आता मायनस इंटू -5, मायनस मायनस प्लस 5 इंटू 5 25. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केला तर तो नेहमी पॉझिटिव्ह येत असतो, असं लक्षात ठेवायचं. तर काय आलं हे 25, याच्या खाली काही नाही म्हणजे काय 1. आणि मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करत असतो, न्यूमरेटर अंश आणि छेद असं करत असतो, डायरेक्ट स्ट्रेट, बरोबर. 25 इंटू 25 इक्वल्स टू 25, 4 इंटू 1 4, 25/4 आपलं थर्ड टर्म आलेली आहे. तर बघा आता हे प्लस 25/4 आहेत, तर -25/4 पण आपल्याला त्याच्यात ऍड करून घ्यावं लागेल. बघा m² -5m, मग प्लस 25/4 -25/4 प्लस 3 इक्वल्स टू 0. बरोबर केलंय आपण. तर लक्षात घ्यायचं की हे काय आहेत, m² -5m प्लस हा पण आपला तो a² प्लस 2ab प्लस b² अशा फॉर्म मध्ये आहेत, बरोबर. तर याचा काय घ्यायचं आपल्याला a, हा a² आहे तर आपल्याला a घ्यायचा आहे, हा b² आहे त्याचा काय घ्यायचा आहे b. 25 चा स्क्वेअर काय 5 आणि 2 चा स्क्वेअर काय स्क्वेअर रूट काय 2, 4 चा 2, तसंच m चा स्क्वेअर रूट m. तर m -5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू -25/4 आहे, तिकडे जाऊन काय होईल +25/4 आणि इकडे +3, तिकडे जाऊन काय होईल -3, बरोबर. तर बघा आता याच्यात कसं केलंय, हे आपण एवढा इथे सोडून घेतलेलं आहे. तर 4 3 जा 12, 12 -25 किती होतं, आता बघा इथे आता मायनस आहे तर काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, 25 इंटू 25 25, 4 3 जा 12 -12 आणि 4 इंटू 1 4, 25 -12 किती होतात, तर 25 -12 13/4 येईल आपल्या इकडचं आन्सर. मग आता अंडर रूट काढायचं, कळालं. तर अंडर रूट काढायला काय, टेकिंग अंडर रूट ऑफ बोथ साइड, दोघीकडे अंडर रूट घ्यायचं, हे अंडर रूट कॅन्सल आणि हे स्क्वेअर कॅन्सल, m -5/2 इक्वल्स टू 13 अंडर रूट 13/4. तर बघा m -5/2 अंडर रूट 13/2. आता बघा याचा स्क्वेअर रूट निघतोय 2, पण याचा निघेल का नाही, मग फक्त अंडर रूट 13 राहील आणि खाली काय येईल 2. तर इकडे प्लस मायनस आहे, तिकडे जाऊन काय होईल ते प्लस, मग m इक्वल्स टू अंडर रूट 13/2 प्लस 5/2. इथे प्लस किंवा मायनस घ्यावं लागतं आपल्याला, इथे प्लस घेतलं तिकडे जाऊन काय घेऊ मायनस, मग m इक्वल्स टू मायनस अंडर रूट 13/2 प्लस 5/2. मग हे दोघं काय झाले त्याचे रूट्स, 2 कॉमन, अंडर रूट 13 प्लस 5/2 आणि अंडर रूट 13 प्लस 5 मायनस अंडर रूट 13 प्लस 5/2 आर द गिवन रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, समजलं. आता हे थर्ड क्वेश्चन्स आहे, जास्त लेंदी व्हिडिओ होत आहेत म्हणून मी काय करतोय की तुम्हालाही जास्त बोर नाही व्हावं म्हणून दुसऱ्या 2 पार्ट्स मध्ये प्रत्येक एक्सरसाइज टाकतोय, आणि जर एखादी एक्सरसाइज खूप मोठी असेल तर ती दुसऱ्या याच्यामध्ये ऍड करतोय, 3 पार्ट्स बनवतोय, कळालं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नेक्स्ट क्वेश्चनचा जेव्हा व्हिडिओ टाकू तो जर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्याची तुमची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा. जर तुम्ही नवे असाल चॅनलवर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तरीही तुम्ही आमच्यासोबत व्यवस्थितरित्या जोडून राहात आणि खालील दिलेला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला नंबरवर संपर्क करून तुम्ही आमच्यासोबत पर्सनली बोलू पण शकतात. आणि मागचे जे व्हिडिओज आहेत त्याचेही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केले, तेही तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्हाला नक्कीच 10वीच्या या अल्जेब्राच्या सिरीजमध्ये काही ना काही तुमचा मोलाचा वाटा आमच्याकडून तुम्हाला भेटेल आणि तुम्हालाही नक्कीच फायदा होईल. नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.